काय करते आई? लाडू. हे बघ, तिळाचे लाडू. संक्रांत आली ना जवळ आता, तर 1 वाटी घेतली मी तीळ. मस्तपैकी भाजूया त्यांना. तिळाचा कच्चेपणा मी घालवलाय. तिळाचा रंग सोनेरी होईपर्यंत भाजायचे, करपू पण द्यायचे नाहीत आणि कच्चे ठेवायचे नाहीत. आता मध्य गाठायचा, त्यामुळे गॅस आपला कायमच स्लो ठेवायचा. 1 वाटी भाजलेल्या तिळामध्ये मी हा शेंगदाण्याचा कूट घालते. शेंगदाणे भाजून त्याचा कूट करायचा. ओके, तो घातला. माझ्याकडे इथे ड्रायफ्रुट्सचा मी इकडे एक चुरा करून ठेवला होता. त्याच्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता असं सगळं घातलं होतं. त्यात चण्याची डाळ ही रोस्टेड केलेली असते, त्यामुळे तीही घालायची. सोबत आहे हे आपलं वेलची आणि जायफळची पूड, चिमूटभर. सगळ्यात प्रमाण जास्त असावं ते तिळाचं, बाकी सगळं तुमच्या चवीनुसार. हे पण थोडंसं गॅस बंदच केलेला आहे, पण कढईत थोडंसं गरम होऊ द्या. दुसरं भांडं तापत ठेवलंय आणि त्याच्यामध्ये मी इथे घेते 1 चमचाभर तूप. त्याच्यामध्ये घालायचा हा 1 वाटी किंवा 1.25 वाटी गुळ घालायचा, तुमच्या आवडीनुसार. बारीक गॅसवरती 1 चमचाभर तुपात आपण हा गुळ आहे ना तो वितळवलाय. दिसतं त्याला उकळी येते बाजूनी. 1 चमचाभर पाणी घालायचं. ते हलवायचं व्यवस्थित, त्याला उकळी येऊन द्यायची. मी हे पाणी कशाकरता घातलंय माहितीये का? आपला लाडू आहे ना एकदम सॉफ्ट बनण्याकरता, एकदम मऊ बनेल लाडू. काय सगळ्यांना सुगट कॅनलचा प्रॉब्लेम असतो, दातांचे प्रॉब्लेम्स असतात, कडक लाडू चावता येत नाही. आमच्याकडे पण तीच गत आहे. त्याच्यामुळे लाडू हा सॉफ्ट झाला पाहिजे म्हणून मी त्याच्यात थोडंसं पाणी शिंपडते किंवा घालते. ओके, आता हे चला छान उकळी आलेली आहे. गॅस बंद करायचा आणि आपण हे जे काय मिश्रण बनवून ठेवलंय तिळाचं ते याच्यामध्ये ओतायचं. तर हे आपण सारण असं थोडं थंड करूया. ते गरम वळायची काही गरज नाही, आपल्याला लाडू असेही वळता येणार आहेत. ओके, पण आता हात थोडा तुपाचा करून घ्यायचा तसा आणि हळूहळू एक एक लाडू वळायला सुरुवात करायची. ओके, हो हो, लाडू किती आपला मऊ आहे बघा ना. आहे बघा, अजून पण त्याची अशी गोळी होते, म्हणजे किती छानपैकी सगळे लाडू वळून घ्यायचे. तेव्हा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, मला दोन्ही ठिकाणी फॉलो करा, यूट्यूब आणि इन्स्टावरती.